नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे क्लास 7 जनरल सायन्स त्याच्यामधील 12 टॉपिक म्हणजे 12वा टॉपिक द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्यूमन बीइंग्स। याचा आज आपण एक्सरसाइज बघणार आहोत। पहिला क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स। तर ब्रॅकेट्स मध्ये आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्यातील आपल्याला अचूक शब्द शोधायचा आहे। Question A. The process of digestion start from the dash dash. Stomach or mouth? याचं उत्तर आहे बघा mouth. The process of digestion start from the mouth. Question B आहे बघा, eyelids have dash dash muscles. Voluntary or involuntary? Correct option is involuntary. Question C. Dash dash is not a function of the muscular system. Production of blood cells, performing movements. And the answer is, याचे उत्तर आहे बघा, production of blood cells is not a function of the muscular system. Question D आहे बघा, muscles of the heart are dash dash. Ordinary muscles or cardiac muscles? Right one is the cardiac muscle. E question आहे बघा, pushing forward the food that has been chewed is the function of the dash dash. Stomach or esophagus? याचं उत्तर आहे बघा esophagus. Question number 2. Find a match for me. ग्रुप ए मध्ये बघा काय काय आहे। ग्रुप ए आणि ग्रुप बी आपल्याला दिलेला आहे। यामधील करेक्ट जोड्या आपल्याला काय करायच्या आहेत, जोड्या लावायच्या आहेत। तर बघा पहिला प्रश्न आहे कार्डियक मसल, दुसरा आहे आर ब्राउट अबाउट बाय मसल्स, पेप्सिन, क्रॅम्प्स, स्केलेटल मसल्स। तर बघा कार्डियक मसल्सचा आन्सर आहे बी, दॅट इज बी आन्सर आहे त्याचं, वी नेव्हर फील टायर्ड। कार्डियक मसल जे आहे त्यासाठी करेक्ट मॅच आहे वी नेव्हर फील टायर्ड। आर ब्रॉट अबाउट बाय मसल्स, तर याचं करेक्ट मॅच आहे बघा डी, च्युइंग मुवमेंट्स ऑफ जॉज। पेप्सिनची करेक्ट जोडी आहे, मॅच आहे बघा एन्झाईम ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस। क्रॅम्प्ससाठी बघा मॅच करेक्ट आहे अनकंट्रोल द अँड पेनफुल कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल। स्केलेटल मसल त्यासाठी करेक्ट मॅच आहे बघा ऑलवेज फंक्शन इन पेअर्स। तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आणि तुमचे आन्सर लिहू शकता। हू इज टेलिंग लाय? तर आपल्या इथे काही ऑर्गन दिलेले आहेत आणि ते जे म्हणतात ते स्टेटमेंट आहे ते आपल्याला बरोबर आहे की लाय म्हणजे खोटं बोलते ते सांगायचं आहे। पहिला ऑर्गन आहे टंग काय म्हणते बघा, माय टेस्ट बर्ड्स कॅन टेल ओनली अ स्वीट टेस्ट। याचे आन्सर आहे बघा लाइंग। दुसरा आहे लिव्हर काय म्हणते बघा, आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी। तर हे काय आहे, करेक्ट आहे। लार्ज इंटेस्टाईन तो काय म्हणतो बघा, आय एम 7.5 मीटर लॉंग। लार्ज इंटेस्टाईन लाइंग। अपेंडिक्स डायजेशन इज इम्पॉसिबल विदाउट मी। अपेंडिक्स लाइंग। पाचवा आहे बघा लंग्स, आय प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एक्सक्रिशन। आणि दिस इज म्हणजे हे काय आहे बघा, तर बरोबर आहे। तर इथे लाइंग कोण आहेत बघा, टंग, लार्ज इंटेस्टाईन अँड अपेंडिक्स। क्वेश्चन 4. गिव्ह रिझन्स म्हणजेच कारणे द्या। पहिला क्वेश्चन आहे बघा, फूड बिकम्स ॲसिडिक इन द स्टमक। याचे उत्तर आहे बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड्स फ्रॉम गॅस्ट्रिक ज्युसेस इज मिक्स्ड विथ द फूड इन द स्टमक। सेकंड इज दॅट द डायजेशन ऑफ प्रोटीन्स कॅन टेक प्लेस ओनली इन ॲसिडिक मीडियम. Therefore, food becomes acidic in the stomach.
दुसरा क्वेश्चन आहे बघा, कार्डियक मसल्स आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल्स. याचे उत्तर आहे बघा, वी डू नॉट हॅव अ कंट्रोल ऑन द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ कार्डियक मसल, देअरफॉर दे आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल्स. म्हणून त्यांना काय म्हणतात बघा, इनव्हॉलंटरी मसल्स असे म्हणतात. Question 3, that is, intoxicating substances should not be consumed. याचे आन्सर आहे बघा, अल्कोहोल्स also can cause disorder of various organs of different organ system, especially the liver. Tobacco can cause disorders of organs in digestive system leading to cancer of mouth. This may result into the death. This results into the deterioration of the general health. So, intoxicating substances should not be consumed. Fourth question, your muscles should be strong and efficient. आन्सर इज द, याचे उत्तर आहे बघा, फॉर सर्वायवल व्हेरियस ॲक्टिव्हिटीज अँड लाईफ प्रोसेसेस नीड टू बी डन. व्हेरियस काइंड्स ऑफ मूवमेंट्स आर इन्व्हॉल्वड व्हाईल डुईंग दिस ॲक्टिव्हिटी. थर्ड इज द मूवमेंट आर कॉज्ड बाय मसल्स. सो फॉर एफिशियंट परफॉर्मन्स ऑफ व्हेरियस मूवमेंट्स अँड ॲक्टिव्हिटीज our muscles should be strong and efficient. Question 5, answer the following. Question A, how many types of muscles are there? Which are those types? याचे आन्सर, याचे उत्तर आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ आवर कंट्रोल over the functioning of muscles, there are two types of muscle. First is the voluntary muscles. We have control on a functioning of these muscles. For example, muscles of our arm. Involuntary muscles, we do not have control on the functioning of these muscles. For example, muscles of stomach, intestine, etc. Next आहे बघा, on the basis of their structure there are 3 types of muscles. तर याच्यावरून किती टाईपच्या मसल्स आहेत? 3 टाईपच्या मसल्स आहेत. पहिला आहे स्केलेटल मसल्स. These are attached to bones and bring about voluntary movements. दुसरा आहे बघा, heart or cardiac muscle. These are the muscles of hearts. Smooth muscles, these are the muscles of our internal organs like stomach, intestine, blood vessels, etc. Question B, what causes the problem of acidity? What is its effect on the body? याचे आन्सर, याचे उत्तर आहे बघा, हायड्रोक्लोरिक ॲसिड इज प्रोड्यूस्ड इन द स्टमक. इफ फॉर सम रिझन द प्रोडक्शन ऑफ मोअर ॲसिड इज डन दॅट द रिक्वायरमेंट ऑफ द excessive acid causes acidity. Second is that the effect of acidity are burning sensation in the throat and chest, headache, ulcer, etc. Question C, name the different type of teeth. What is the function of each type? याचे उत्तर आहे बघा, फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ टीथ अँड देअर फंक्शन. त्याच्यामध्ये पहिला आहे इन्सिजर. चू द फूड्स टू स्मॉल पीसेस. कॅनिन टू मेक पीसेस ऑफ हार्ड सबस्टन्सेस. Premolar, chewing and grinding the food to small particles. Molar, chewing, crushing and grinding the food to small particles.
Question 6. Sketch and label a diagram of the digestive system and describe it in your own words. तर आपल्याला इथे काय करायचं आहे बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम काढायची आहे आणि त्याला काय करायचं आहे बघा, आणि डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड्स, आणि आपल्या शब्दात लिहायचं आहे. तर बघा इथे आपल्याला डायग्राम दिलेले आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर बघा पहिला काय आहे इथे माउथ, सेकंड इज फॅरेक्स थ्रोट, नेक्स्ट आहे लिव्हर, स्मॉल इंटेस्टाइन, सलायवरी ग्लँड्स, ऑस्पॅजस, पॅनक्रीज, स्टमक, and here is the large intestine. याचे आन्सर आहे बघा, फर्स्ट इज द माउथ. फूड इज च्यूड अँड ग्राउंड इन द माउथ. सलाइवा इज मिक्स्ड विथ द फूड. पार्शियल डायजेशन ऑल्सो टेक्स प्लेस इन द माउथ. दुसरा आहे बघा फॅरिंग्स थ्रोट. फूड कमिंग फ्रॉम द माउथ इज डायरेक्टेड टू ऑस्पॅजस इन द फॅरिंग्स. ऑस्पॅजस it receives the food from pharynx and passes it to stomach slowly with the rhythmic movement. Stomach, it is a large sac-like structure. Gastric juice secreted by gastric glands contains hydrochloric acid, pepsin and mucus. 5 number, small intestine. It is about 6 meter long. Bile secreted by liver and stored in gallbladder is mixed with the food here. It makes the food alkaline. Pancreatic juice containing trypsin, lipase and amylase are also added to the food. Thus, most of the digestion takes place in small intestine. The digested food is absorbed into the blood. Large intestine, it is about 1.5 meter long and has a bigger diameter than that of the small intestine. Water is absorbed here and undigested food is thrown out of the body through anus. 7 आहे बघा सलायवरी ग्लँड्स. These are present in front of the ears, near the pharynx and below the tongue. They secrete saliva into the mouth. Saliva contains टॅपलिन or salivary amylase. Liver 8 number आहे बघा liver. It is the largest gland in the body. It secretes bile juice which is stored in gallbladder. Liver stores the glucose. It has rich supply of blood. Pancreas, it secretes pancreatic juice. They contain trypsin, lipase and amylase.